नमस्कार. आज आपण ATM या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहे. तर चला मग जाणून घेऊया ATM बद्दल माहिती. ATMचे उपयोग काय आहे, ATMचा कसा वापर करायचा याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणून घेऊया. तर ATM कार्ड हे प्रत्येक व्यक्ती वापरत असतो, परंतु काही गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही. तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याचा उपयोग काय आहे. त्याचा उपयोग असा आहे की ATMमधून तुम्ही रोख रक्कम काढू शकता, बॅलन्स तपासू शकता, मिनी ट्रान्झॅक्शन चेक करू शकता, पैसे ट्रान्सफर करू शकता. असे हे ATMचा उपयोग आहे. ATM वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे. तर ATM वापरताना आपला पिन कोणाला सांगू नये, ATM मशीनमध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये, बनावट कॉल किंवा OTP शेअरिंगपासून सावधान राहावे, आधुनिक चिप किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड तुम्ही वापरू शकता. आता आपण जाणून घेणार आहोत की ATMचा उपयोग कसा करायचा. जेव्हा आपण ATM मशीनवर आपण जातो त्यावेळी कोणी जर व्यक्ती असेल तर अनोळखी व्यक्तीसमोर आपला पिन टाकू नये, ही सर्वात महत्त्वाची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर सर्वात प्रथम काय करायला पाहिजे, ATM मशीनमध्ये कार्ड टाकायचं जे तिथे स्लॉट असतो त्यामध्ये. कोणत्या ATMमध्ये असं असतं की तो कार्ड रिमूव्ह म्हणून ऑप्शन येतं, परंतु ज्या ठिकाणी येत नाही तो तिथे तसाच ठेवून समोरची प्रोसिजर करावी. त्यानंतर भाषा निवडावी, तुमचा पिनकोड नंबर टाकावा जो तुम्ही पासवर्ड बनवून ठेवला आहे तो. त्यानंतर तुमची ट्रान्झॅक्शन सेवा निवडायची आहेत. तुम्हाला पैसे काढायचे आहेत की पैसे चेक करायचे आहेत, मिनी स्टेटमेंट पाहिजे आहेत की तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे, याबद्दल तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर खात्याचा प्रकार निवडायचा आहे, तो सेविंग आहे की करंट आहे हे बघायचं आहे. मग त्यानंतरची प्रोसिजर आहेत की रक्कम टाकायची आहे, तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत ते तुम्ही टाकायचे आहेत. पैसे आणि पावती दोन्हीही यानंतर आपण बघूया डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय अंतर आहे. तर डेबिट कार्ड हे आपण स्वतः घेऊ शकतो आणि क्रेडिट कार्ड हे आपल्याला बँककडून ऑफर केले जाते जर आपला सिव्हिल स्कोअर चांगला असेल तर. डेबिट कार्ड हे थेट तुमच्या बँक खात्याशी जोडले जाते. तुम्ही खरेदी केल्यावर थेट तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्याजदर तुम्हाला लागू होत नाही, परंतु क्रेडिट कार्डमध्ये हे नाही होत. हे बँककडून मिळालेले क्रेडिट कार्ड उधारीवर आधारित असते. तुम्ही खरेदी केली तर त्वरित पैसे खात्यातून वजा होत नाही, तर बिलाच्या स्वरूपात ठराविक तारखेनंतर तुम्हाला भरावं लागते थेट. आणि डेबिट कार्ड कोणत्याही उधारी मिळत नाही. तुमच्या खात्यात जितके पैसे आहेत तितकेच तुम्ही वापरू शकता. क्रेडिट कार्ड बँक तुम्हाला एक ठराविक क्रेडिट मर्यादा देते, तुम्ही त्यानुसार उधार घेऊ शकता आणि नंतर पैसे परत तिथे तुम्हाला करावे लागते. जर तुम्ही बिल वेळेवर भरले नाही तर क्रेडिट कार्डमध्ये त्याचा व्याज आकारला जातो. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे काय फायदे आहेत. तर दैनंदिन खर्च आणि बचत व्यवस्थेसाठी तुम्ही डेबिट कार्ड हे अत्यंत उत्तम मार्ग आहे. आणि क्रेडिट कार्ड मोठ्या खरेदी ऑफर्स आणि EMI भरण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. तर हे आहेत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे फायदे. डेबिट कार्डचे फायदे आहेत की ते तुम्ही 24/7 म्हणजे दिवसात 24 तास तुम्ही कधीही ते वापरू शकता. 16 डिजिटचा तो कार्ड नंबर असतो आणि 3 डिजिटचा CVV नंबर असतो. तो कोणाशी शेअर करायला नाही पाहिजे, त्यामुळे तुमचं वित्तीय नुकसान होऊ शकते. आणि त्यामध्ये तुम्ही आणखी एक खबरदारी घ्यायला पाहिजे, 6 महिन्यात किंवा 1 वर्षानंतर तुम्ही तुमचा पिन चेंज करायला पाहिजे. पिन जनरेट करण्याची अत्यंत साधी आणि सोपी प्रोसेस आहे, ते तुम्ही करू शकता. आणि डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता, जसं की मार्केट, मॉल, पेट्रोल पंप इत्यादी. तर असं हे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचे उपयोग आहेत. धन्यवाद.